नमस्कार. नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखत दिवस 9 मार्च. मी सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरॅमिक एरंडोली. चला तर मग आज 9 मार्च. आज आपण एक अशा कर्तृत्ववान महिलाला भेटणार आहे जी महिला अगदीच वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करते आहे, जी डॉक्टर आहे, पण डॉक्टरातलं सुद्धा एक अगदी आगळं वेगळं तिचं क्षेत्र आहे. ते म्हणजे डॉक्टर आरती पडसलगीकर, वैद्यकीय अधिकारी, इंटरनॅशनल लेप्रसी युनियन डायरेक्टर. त्यांना आपण भेटणार आहोत. चला तर मग. नमस्कार मॅडम. नमस्ते. आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. प्लीज आपण ओळख करून द्याल आपली. मी डॉक्टर आरती मनोज पडसलगीकर. मी सांगलीमध्ये घोडावत डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून आहे. त्याचप्रमाणे मी इंटरनॅशनल लेप्रसी युनियन पुणे इथे डायरेक्टर म्हणून गेली 25 वर्ष काम करते. आणि राज्य लेव्हलची खूप मोठी कुष्ठरोगमधली संस्था आहे की जी भारतातली मुंबईला ब्रांच आहे, हिंद कुष्ठ निवारण संघ, त्याची मी एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून काम करते. अच्छा, खूप छान क्षेत्रामध्ये. सांगलीमधली जी संस्था आहे त्याच्यात मी मेडिकल ऑफिसर प्लस सेक्रेटरी अशी दुहेरी भूमिका निभावत आहे. अरे वा, खूप छान भूमिका आहे तुमची. आणि एक आगळं वेगळं क्षेत्रातलं कार्य तुमचं खूप महत्त्वाचं कार्य आहे. तर या कुष्ठरोग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मॅडम तुम्ही कार्य सुरू करून किती वर्ष झाली? मी या क्षेत्रात मॅडम गेली 30 वर्ष काम करते आहे. आणि समाजातील खरं तर उपेक्षित घटकांसाठी, वंचित घटकांसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा खूप होती. पडसलगीकर फॅमिलीचा आणि सगळा माझ्या माहेरचा फॅमिलीचा वारसा पण असा आहे की सामाजिक सेवेचा. त्यामुळं मला घरातून पण पाठिंबा तसं खूप मिळालेला आहे. आणि कुष्ठरोग सेवेचं तसं कार्य जे आहे सामाजिक क्षेत्रातलं, त्याबरोबर मी प्लॅस्टिक मुक्त अभियान, नंतर महिलांसाठी मुली वयात येतानाचे प्रॉब्लेम्स, सगळ्यात महत्त्वाचं कळी उमलताना नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे. कारण त्याचे गैरसमज खूप असतात. दुसरं म्हणजे स्तन कॅन्सर आणि गर्भाशयमुख कॅन्सर, नंतर महिला सबलीकरण आणि महिलांचे विशेषतः आरोग्य, ह्या दृष्टीनं मी संपूर्ण सांगली जिल्ह्यात बरीच वर्ष झाली व्याख्यानं देते. अरे वा वा वा. म्हणजे खरंच आज महिला दिनानिमित्त तुमची विशेष मुलाखत घेतोय. आमचं कर्तृत्व म्हणायचं किंवा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण महिलांसाठी तुम्ही इतक्या क्षेत्रामध्ये झटत आहात आणि कार्य तुमचं खूपच छान सुरू आहे. तर कोणती जबाबदारीची पदं तुम्ही या क्षेत्रामध्ये सांभाळत आहात? मी आता गेली 30 वर्ष सांगली जिल्ह्याची संपूर्ण 4 वसाहती असलेली आमची एक सांगली जिल्हा कुष्ठरोग निवारण समिती म्हणून आहे संस्था. त्याची मेडिकल ऑफिसर प्लस सेक्रेटरी, त्याचे भरपूर व्याप आहेत. कारण सगळं ऑर्गनायझेशन मला बघावं लागतं. त्यात मेडिकल ऑफिसर म्हणून त्या लोकांचे काही ह्याचे प्रश्न, मेडिकलचे काही प्रश्न असतात, इतर काही प्रश्न असतात, काउन्सिलिंग सेशन असतात, अशा खूप जबाबदाऱ्या त्यात सांभाळतात. आमचं ATG खाली एक्झम्पशन असलेली संस्था असल्यामुळं त्याचं ऑडिट असतं. त्यामुळे त्याचे हिशोब आणि क्लिअर ट्रान्सपरन्सीसुद्धा असते. तर अशा शिवाय त्यामध्ये कामाचं स्वरूप इतकं व्यापक आहे की बेसिकली आमच्या संस्थेचं ध्येय असं आहे की त्या लोकांनी डिग्निफाईड लाईफ जगलं पाहिजे. बरोबर. की स्वाभिमानानं तुम्ही न भीक मागता, बेगिंग न करता तुम्ही स्वतःच्या पायावर उद्योजकता निर्माण केली पाहिजे. म्हणून ह्या लोकांना आम्ही फिनाईल तयार करणं, खडू तयार करणं, नंतर फरशी पुसणे तयार करणं, मेणबत्त्या तयार करणं, मेणबत्त्यांचे काही साचे देणं, अशी आमची गेली 30 वर्ष त्या लोकांसाठी भरपूर धडपड करून हे उद्योग आम्ही त्या लोकांकडून करवून घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा हातमाग सेक्शन खूप महाराष्ट्रभर गाजलेला आहे. त्याला खूप मागणी आहे. आमचे लोक इतके त्यात निपुण आहेत की त्यांनी फरशी पुसणी, डस्टर्स आणि बेडशीट्स ही जी काही काढलेली आहेत आणि शबनम बॅग्स, त्याला खूप मागणी आहे. आम्ही त्या लोकांना ते पण प्रोत्साहन आम्ही आठवणीनं देत असतो. तर हे पण आम्ही सुरू केलं आहे. दुसरं म्हणजे कुष्ठरोग वसाहतीतल्या लोकांना मुंबई राज्य कार्यकारिणीला मी डायरेक्टर असल्यामुळं शालेय साहित्य देणे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचं पुढचं एज्युकेशन पूर्ण करणे, ही जबाबदारी आम्ही संस्थेनं उचललेली आहे. की एखादा मुलगा 10वी 11वीपर्यंत आहे पण होतकरू आहे, त्याला पुढची मदत देऊन तो इंजिनिअरिंगपर्यंत आमची मुलं गेलेली आहेत. अरे वा. तर ह्या लोकांना आम्ही पुढं प्रोत्साहन देणं, त्यांना शालेय शिष्यवृत्ती देणं आणि त्यांच्याच नंतर बेनिफिटमधनं किंवा पगारातून आपल्या संस्थेला काहीतरी त्याचा हिस्सा परत देता येईल का, अशा पुनर्वसन तत्वावर मॅडम आम्ही त्यांच्याकडून
खूप यशस्वी त्या मुलांना आम्ही करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सपोर्ट पण करता आणि त्यांना एक सक्सेस मिळाल्यानंतर आपल्या तुमचं जे काही समिती आहे किंवा तुमचं जे काही टीम आहे, काय तुमचं आमचा जो काही नियोजन आहे, संस्थेचा संस्था आहे, हो. त्या संस्थेला त्याच्या इन्कम मधून असेल, त्यांच्या त्यांच्या स्वइच्छेने स्वइच्छेने जे असेल ते सुद्धा जी करावं. काय म्हणजे होईल ती त्यांच्या मदत. दुसऱ्या बांधवांना- कारण तुम्ही त्यांना मदत करून पुढे नेलेला असतात, तर हो. त्यांनी सुद्धा संस्थेला मदत केलं पाहिजे आणि समाजालाही मदत केलं पाहिजे. आणि हा तुमचा हेतू खरंच खूप सगळ्यात छान आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिकला खूप मोठे एक केंद्र आहे. अच्छा. तर त्या नाशिकला आमच्याकडची जवळजवळ वर्षातून 50 मुलं वेगवेगळे टेक्निशियनचे कोर्स करायला जातात मॅडम. अच्छा, अच्छा. की त्याच्यात ते इलेक्ट्रिशियनचा कोर्स असतो, मेकॅनिकचा असतो, गाडी रिपेअरी करण्याचा असतो, फ्रीज वॉशिंग मशीन दुरुस्तीचे असतात. तर ते केवळ आमच्या सर्टिफिकेटवर, मेडिकल ऑफिसर अधिकृत सर्टिफिकेटवर जर मी पाठवलं तर तिथं विनामूल्य त्यांची राहण्याची सेवा करून त्या मुलांचे 3-3 वर्षाचे कोर्स आम्ही पूर्ण करून घेतलेले आहेत. अरे वा वा. म्हणजे आमचा अधिकाराचा वापर हा त्यांच्या टोटली पुनर्वसनासाठी आम्ही बरोबर. नक्कीच करून घेत आहोत. अगदीच एखाद्याचं लाईफ सेटल करण्यासाठी तुम्ही धडपडताय आणि ते तुम्ही करूनही दाखवलेलं आहेच बऱ्याच वेळेला. तर एवढं सगळं त्यात तुम्ही धडपड करता आणि इतकं सगळं तुम्ही समाजकार्य करत आहात, आज तुम्ही सक्सेस मिळवलेलाच आहात. तर तुमच्या या कर्तृत्वाच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात असणार आहे ना मदतीचा. मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझे वडील आणि आई ह्यांनी तर आमच्यावर पाया रोवलेलाच आहे, पण सासरची फॅमिली पण मला खूप सपोर्टिव्ह मिळालेली आहे. माझे सासू सासरे, एस्पेशली माझे मिस्टर मनोज पडसलगीकर, की ज्यांना अवघ्या 32व्याच वर्षी वनश्री पुरस्कार मिळालेला होता, त्यांनी मला बॅकिंग खूप दिलं. माझा मुलगा हर्ष पडसलगीकर, माझी बहीण ज्योती, माझा भाऊ, या सगळ्या लोकांनी मला असे कुठल्याही कार्यक्रमाला जाताना किंवा येताना किंवा घरातून जे काही कुटुंबातून आपल्याला प्रामुख्यानं पाठिंबा मिळायला पाहिजे, तो मला घरातून भरपूर पाठिंबा मिळाला आहे. दुसरं म्हणजे आमच्या समितीचे जे सिनियर डॉक्टर्स आहेत, डॉक्टर डी.जे. आरवाडे, सांगलीतले नामवंत सर्जन, डॉक्टर एस.के. कोठारी, की ते पण पॅथॉलॉजिस्ट आहेत, ज्यांची वय आता 88 ते 90 ह्या वयोगटात आहेत. माचवे सर म्हणून आमचे CA होते, 1.5 वर्षापूर्वी नुकतेच ते गेले. त्यांनी बरीच वर्ष आम्हाला सेवा दिली आहे CAची. तर अशा सगळ्या, डॉक्टर मेहता, या सगळ्या लोकांनी, नितीन शहा, या सगळ्या बॉडी मेंबर्सनी मला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे की आम्ही जास्त वेळ देऊ शकत नाही, पण तू करतेस तर आम्ही तुला प्रोत्साहन देतो. मी ज्या वेळेला पडसलगीकर भवनला मिटिंग्स वगैरे बोलवत होते, त्यावेळेला आवर्जून ही लोक स्वतःचे सगळे व्याप सांभाळून रात्री त्या मिटिंगला येत असत. आणि एक मला मॅडम प्रामुख्यानं सांगायचं आहे की गेली 14 वर्ष आपल्या मेघजीबाईवाडी या कुष्ठरोग वसाहतीत 35 मुलांची बालवाडी चालती. अरे वा. त्यात आमचा हेतू असा आहे की ते मुलांचे आईवडील कामगार असतात, मुलं इकडे तिकडे गेल्यानंतर त्यांच्यावर वेडेवाकडे संस्कार होऊ शकतात, त्यांचा ॲब्यूज होऊ नये, ते चांगल्या संस्कारबद्ध शिस्तीत वाढावेत म्हणून रामनाईक सरांनी, माजी केंद्रीय मंत्री रामनाईक सर स्वतः ओपनिंगला आलेले होते. ती बालवाडीची जबाबदारी रामनाईक सरांनी माझ्या ताब्यात दिली. 2013ला ते बालवाडीचं ओपनिंग झालेलं आहे. आणि मला अजून सांगावं असं वाटतं की कोणत्याही शासकीय मदतीचा आम्ही हे न घेता आम्ही आमच्या संस्थेच्या जीवावर ती बालवाडी 35 मुलांची आज तागायत अव्याहतपणे व्यवस्थित सुरू आहे. अरे वा. त्या मुलांसाठी 2 ते 3 शिक्षिका नेमलेल्या आहेत. संस्थेच्या स्वबळावरती तुम्ही इतकं सर्व काही समाजकार्य सुरू आहे आणि समाजालाही त्याचा नक्कीच लाभ होत आहे. तर तुमचं हे कार्य असंच यश मिळवत राहू दे आणि समाजालाही त्याचा उपयोग होत राहील मॅडम. तर लाईफमध्ये तुम्ही एवढं सगळं समाजकार्य करता, इतकं छान कार्य सुरू आहे. तुम्ही आजपर्यंत मिळवलेले अचिव्हमेंट असेल, तुमचे मान सन्मान असेल, अवॉर्ड्स असतील, ऐकायला आम्हाला आवडेल नक्की. म्हणजे समाजातील तुमच्यासारखे जे काही समाजाभिमुख घटक आहेत की जे प्रोत्साहन देतात स्वयंसेवी संस्थेला, तसं मला समाजाने माझ्यावर खूप प्रेम केलं, आमच्या कार्याची दखल घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार मला पहिला मिळाला तो जवळजवळ 2010 सालीच मला मिळालेला आहे की महात्मा गांधी ग्रंथालयाचा. आणि त्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यात सगळ्या 75 नंतरचे पुरस्कार दिले जातात, ते मला अवघ्या 50च्या आतच, 40च्या आसपासच मला तो महात्मा गांधी ग्रंथालयाचा पुरस्कार उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल मिळालेला आहे. दुसरं म्हणजे मला सांगली रोटरी क्लबकडून सबल आणि सक्षम महिला नावाचा पुरस्कार मिळाला, महिलांच्या बऱ्याच कार्यक्रमात योगदान दिल्याबद्दल. मागच्या वर्षी मला रोटरीचा परत व्होकेशनल अवॉर्ड मिळालेला आहे की व्यावसायिक निपुणता अवॉर्ड त्याचं नाव आहे, की आम्ही व्यावसायिकांना प्रवृत्त केलेलं आहे. त्या लोकांचा त्यांनी डाटा घेतला आणि व्यावसायिक निपुणता अवॉर्ड मला मिळाला. मला आणि एक सांगायला अभिमान वाटतो की आपले शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, त्यांच्या मिसेस मंगलाताई नारळीकर प्रसिद्ध गणितज्ञ, तर त्यांच्याकडून मला रोटरीमध्ये उत्कृष्ट NGO डायरेक्टर म्हणून एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे. तिसरं म्हणजे गडचिरोली, पालघर,
धुळे, भंडारा, नंदुरबार अशा पेरिफेरीला उपेक्षित जिथं अजून कुष्ठरोगी आहेत, तर तिथं रामनाईक सरांनी जे काही कॉन्फरन्सेस अरेंज केलेल्या होत्या, तर तिथं माझा रामनाईक सरांनी सत्कार करून मला एक उत्कृष्ट डायरेक्टर इंटरनॅशनल लेपर्स युनियनची असा एक पुरस्कार मला तिथं मिळालेला आहे. बरोबर. तर असे काही, शिवाय लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टनं मला उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि उत्तम सेक्रेटरी म्हणून आर्थिक योगदान आमच्या संस्थेला देऊन लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टनं पण मला एक अवॉर्ड दिलेला आहे. भरपूर तुम्ही लाईफमध्ये सगळं अवॉर्ड्स मिळवलं मॅडम. खरंच तुमचं सक्सेसचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि याच्यापेक्षा जास्त तुम्ही अजून अवॉर्ड्स मिळवणार आहे, सन्मान तुमचा होणार आहे. सो खरंच तुम्ही मिळवलेल्या अवॉर्ड्सबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुढचं तुमचं लाईफमधील काही ध्येय आहे ना मॅडम, ते आम्हाला ऐकायचं. हो, लाईफमधलं ध्येय असं आहे की आता तर लेप्रसी क्षेत्र तर मी पहिल्यापासून निवडलेलंच आहे कुष्ठरोगांचं, कारण त्याच्यात काम प्रचंड आहे. अजूनही आपल्याकडे कुष्ठरोग हा मॅडम इलिमिनेशन झालेलं आहे, पण इरॅडिकेशन झालेलं नाही. इलिमिनेशन म्हणजे कुष्ठरोगाचे पेशंट्स कमी झालेत, पण तो देवीसारखा समूळ उच्चाटन त्याचं झालेलं नाही आहे. त्यामुळे आमचं ध्येय हे आहे की WHOचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि NLEP नावाची एक मोठी संस्था आहे जगात काम करणारी, तर त्या संस्थेचं ध्येय असं आहे की 2027पर्यंत 0 लेप्रसी पेशंट हे जगात व्हायला पाहिजे. अरे वा. हे आमचं ध्येय आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरना वनश्री पुरस्कार मिळाल्यामुळं आम्ही प्लॅस्टिक आणि पर्यावरणात खूप काम करतो. तर त्यासाठी मी पृथ्वी झिरो वेस्ट ह्या मध्ये सुद्धा पटवर्धन मॅडमबरोबर काम करते आहे आणि प्लॅस्टिक मुक्त अभियानमध्ये सुद्धा मला भरपूर काम करायचं आहे. त्याचप्रमाणे मला महिलांसाठी अजूनही स्तनांचे रोग, कॅन्सर रोग हे सगळं वाढत आहेत, त्याच्या अभियानासुद्धा सारखी मला त्यांना गरज आहे. अभियान वाढवून त्यांच्यामध्ये रोगाचे प्रमाण कमी करायचे, जास्त अवेअरनेसचे प्रोग्राम वगैरे, लेक्चर्स वगैरे त्याचे घ्यायचे आहेत. त्याचे सारखे जिथं जिथं आता सिद्धिविनायकला वगैरे जिथं जिथं सोयी आहे, जिथं कमी खर्चात हे आहेत, ते सगळे आमच्या पेशंटना, आणि वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळं मला ते पेशंट लोकांना अप्रोच होणं फार सोपं आहे. बरोबर. आणि त्याचा प्रभाव पण जास्त लोकांवर पडत असतो. अगदीच बरोबर. आणि मला आणि एक आवर्जून सांगायचं आहे की हिंदकुष्ठ निवारण संघाचे सेक्रेटरी उदय ठकार आणि त्यांचे जे काही एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत, संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यातला एक एक्झिक्युटिव्ह मेंबर तिथं आहे आणि खूप तज्ज्ञ लोक तिथं आहेत, इंटरनॅशनल लेव्हलला काम केलेली लोक आहेत. त्यांच्या सानिध्यात मी गेले 30 वर्ष स्वतःला अपडेट करत आलेली आहे. त्यामुळे आत्ता जगात जी काही नवीन घडामोड होती ती मला लेटेस्ट मुंबईकडून कळत असते. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं त्यांनी पण मला एक्झिक्युटिव्ह लोकांनी आणि उदय ठकारांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आमच्या इंटरनॅशनल लेप्रसी युनियनचे CEO खूप उत्साही आहेत, 75-80 वर्षाचे आहेत, तरी पण आम्हाला ते अजूनही प्रोत्साहन देतात. अरे वा. ते पण आमची एक एनर्जी आहे. बरोबर. की आपल्याला त्या लोकांनी बॅकिंग दिल्यानंतर जास्त काम करायची ऊर्जा प्राप्त होते. बरोबर. तर तुम्ही आजपर्यंत इतकं छान कार्य सुरू आहे आणि फ्युचर प्लॅनसुद्धा तुमचा खूप छान आहे, कारण आजपर्यंत समाजकार्य करत आलेला आहात आणि यापुढेही तेच करायचं आहे. समाज तुम्हाला बदलायचा आहे, त्यातील काही घटना बदलायच्या आहेत. तर स्वतःसाठी तुमचं असं काही ड्रीम नाही आहे, सगळं जे काही आहे ते जग सुधारण्यासाठीच तुमचं ड्रीम आहे. सो त्याचा फायदा आम्हाला आणि समाजाला नक्कीच होणार आहे. तर हे तुमचं जे काही फ्युचर प्लॅन आहे ते नक्कीच सक्सेस होणार आहे आणि तुमच्या कष्टाला यश मिळणार आहे. आणि आजपर्यंत करत आलेला तुमच्या कार्याला माझा सलाम. आणि तुमच्या लाईफमधला महत्त्वाचा एक विषय म्हणजे तुमचं बालपण ऐकायला आम्हाला आवडेल. माझं बालपण खरं तर खूपच छान आणि सुस्थितीत गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसते आर्थिक सुस्थिती असून चालत नाही. माझे आजोबा डॉक्टर होते, वैद्यकीय अधिकारी, ग्रँड मेडिकलचे डॉक्टर होते. माझे वडील आणि काका सगळी जॉईंट फॅमिली, माझी आई सुशिक्षित, ते शासकीय अधिकारी होते, उच्च पदस्थ. पण सगळ्यात महत्त्वाचं संस्काराची शिदोरी आणि समाजसेवेचं व्रत हे आम्हाला त्यातून मिळालेलं आहे. आर्थिक सुबत्ता असल्यामुळं बालपणी आम्हाला कोणतीच तोशीष झालेली नाही आहे की घरातून बॅकिंग, पण स्वकष्टावर न डोनेशन मिळवता तुम्ही सगळं कमवलं पाहिजे. त्याच्या ॲडमिशन्स ह्या डोनेशन्समधनं आम्ही तुम्हाला घेऊन देणार नाही, आमची परिस्थिती असली तरी. अशा पद्धतीचे संस्कार आमच्या आई वडिलांचे होते. म्हणजे लहानपणापासून स्वतःच्या बळावरच तुम्ही स्वतः निर्माण करा आणि आमचं नाव सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करा. आणि आर्थिक आमची परिस्थिती सगळीकडची दोन्हीकडची चांगली असल्यामुळं मला स्वतः कमवून आणून घरं चालवावी किंवा त्याचा खूप लोड मला झाला नाही. त्यामुळं सुदैवी मी आहे की सोशल वर्कमध्ये मला जास्त पाठिंबा मिळाला गेला आणि मी वेळ देऊ शकले. बरोबर. म्हणजे आर्थिक परिस्थिती हँडल करण्यासाठी तुम्हाला परिस्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही कसं की मी कमवावं आणि घर चालवावं ही अडचण नसल्यामुळे तुम्ही जे काही मिळवलं ते समाजासाठी जास्तीत जास्त कर असं बॅकिंग माझ्या मिस्टरांचं किंवा आई वडिलांचं, सासू सासऱ्यांचं समाजसेवा. हो.
तुम्ही शिकलात आणि सासरी सुद्धा माझे आजोबा त्या आदर्श काळात तेच आहे. मॅडम कोल्हापुरातले पहिले डॉक्टर होते, अरे ग्रँड वा, वा. मेडिकलचे. दुसरे आजोबा माझ्या हायकोर्टात वकील होते आणि माझ्या आई आणि मावश्या सगळ्या कॉलेज शिकत होत्या. अच्छा. त्यामुळं घरातलंच वातावरण माझ्या असं होतं पोषक, आणि वडील शासकीय अधिकारी होते उच्च पदस्थ, की त्यांना खूप एक्सटेन्शन पण मिळालेलं होतं. त्यांचं नॉन करप्टिव्ह ह्याच्यात सत्कार झालेले होते कमिशनरकडून. अच्छा. त्यामुळं घरातली बॅकग्राऊंड ही आम्हाला पोषक अशी होती. बरोबर. आणि वाचनाची वगैरे वडिलांना खूप आवड होती. भाषणं वगैरे लिहून देण्यापेक्षा ते म्हणायचे तुमचं तुम्ही तयार करा, मी सगळा तुम्हाला मॅटर सांगतो. वा. अशा पद्धतीनं आम्हाला वडिलांनी आणि म्हणजे आईने डेव्हलप खूप छान केलं. थोडक्यात माहेर आणि सासर हां. दोन्हीही हो. समाजसेवेचं त्यांचे विचार असल्यामुळे त्याचा आदर्श घेऊन आता तुम्ही आयुष्यामध्ये वाटचाल करत आहात आणि त्यांच्यापेक्षा छान सक्सेसने तुम्ही असं सपोर्ट सगळ्यांना करताय आणि हे कार्य तुमचं खूप छान सुरू आहे. हे कार्य याच्यापेक्षाही विस्तार होऊ दे आणि समाजालाही तुमची मदत होतीये, तर त्याच्यात तुम्हाला सक्सेस छान मिळू दे आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. हो. आज इतक्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आमच्या आमंत्रणाला वेळ दिलात आणि महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही सहभाग झालात आणि तुमच्या मनातील भावना व्यक्त केला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद. थँक्यू सो तुम्ही मच. पण मला आमंत्रित इथं केलं आणि संयोजन समितीचे मी खूप मनस्वी आभार मानते, कारण अशी संधी मिळाल्याशिवाय समाजासमोर आपलं कार्य नक्कीच येत नाही. कार्य करत असतो, पण ते एक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं असतं, कारण की समाजाला समज आपण करतोय हे पाहत असतात, पण स्वतःहून कोणी कोणाचं कौतुक करत नसते. बरोबर आहे. पण त्या व्यक्तीला जर थोडासा पाठिंबा दिला आणि त्यांच्या कार्याला दखल घेतली तर ते कार्य अजून स्पीडने करतील आणि त्यांना अगदी. थोडंसं एनर्जी मिळते. त्याच्यासाठी हे आमचं कार्य सुरू असतं. त्यामुळे आणि माझ्या आवडीनिवडी पण मी जपत आहे. अच्छा. की मला स्वतःला पाककलेची आवड आहे, म्हणजे मी उत्तम सुगरण आहे. ओके. म्हणजे असं बाकीचे म्हणतात. तर दुसरं म्हणजे मला लेझिम म्हणा, डान्स, अच्छा. ड्रामा, वाचनाची आवड आहे, ओके. लिखाणाची आवड आहे, बेसिकली ट्रॅव्हलिंगची मला आवड आहे. ओके. तर ह्या सगळ्या आवडीतून थोडा वेळ काढून आपण सोशल वर्कमधनं थोड्याशा आपल्या आवडीनिवडी पण नाही, बरोबर आहे. जपाव्यात. स्वतःला पण जपणं थोडा, तितकंच गरजेचं जपणं आहे. हे पण गरजेचं आहे. आपण समाजासाठी जगतो, कुटुंबासाठी जगतो आणि स्वतःसाठी तर जगणं नक्कीच, मोस्ट नक्कीच. इम्पॉर्टंट आणि- आहे. ते सुद्धा तुम्ही करतच आहात. तर खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ऑलराऊंडर एक कर्तृत्ववान महिला म्हणून तुम्हाला आज इथं बोलवल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तर 10 मार्च रोजी कर्तृत्ववान महिलांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज या ठिकाणी बरोबर 3 वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्हाला मी आमंत्रित करते आणि सत्कार घेण्यासाठी आपण यावं ही विनंती करते. चला तर मग आज 9 मार्च रोजीचा धन्यवाद. कर्तृत्ववान महिला मुलाखतीचा मी निरोप घेते. सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी या कार्यक्रमाचे सहप्रयोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली. धन्यवाद.